काल त्यांना शोकॉज नोटीस दिली आहे आणि चौकशी समिती 4 सदस्यांची नेमली आहे, त्यांचा रिपोर्ट येईल. वन ऑफ द हायएस्ट काय कधीपर्यंत होईल साधारण? काही फ्लाइट्स आता निघतायत, मात्र मागच्या 2 दिवसात सुद्धा परिणाम करतात. मागच्या जो 4 दिवसापूर्वीचा जो आपण पाहिला की जो परिणाम दिसत होता तो हळूहळू कमी झाला. मी काल पुण्यात आल्यानंतर मी पुण्यातली परिस्थितीची काल विमानतळावरती जी माहिती घेतली की रोजच्या साधारणतः 57 मुवमेंट ह्या इंडिगोच्या पुण्याच्या विमानतळावरनं होत होत्या, त्या जवळपास मागच्या 2-3 दिवसापूर्वी जवळपास 90% कॅन्सल होत होत्या. मी आजची माहिती जेव्हा घेतली की काल आल्यानंतर की उद्या काय, तर त्या माझ्या माहितीप्रमाणे 57 पैकी 37 का 38 आज सेवा म्हणजे रूट आज पुन्हा चालू होत आहेत. त्यामुळे ते हळूहळू पूर्ववत होतं आहे. पण याचा अर्थ असं होणार नाही की केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल. चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहेत त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई. अण्णा, इंडिगो वन ऑफ द हायएस्ट फ्लीटचं एअरलाईन कंपनी आहे. इतर काही कंपन्यांशी आपण याबाबत बोललो आहोत का? कारण प्रवाशांची जी गैरसोय टाळण्यासाठी आपण नेमकं काय उपाययोजना राबवतो? नाही, मला असं वाटतं की या मधल्या काळामध्ये तेच आपण केलं की जे जादा दर इतर कंपन्यांच्या माध्यमातून आकारले गेले होते त्यालासुद्धा आता कंट्रोल आणला गेला आहे. त्यालासुद्धा निश्चित प्रवास किती अंतराचा त्याप्रमाणे त्याचे दर मॅक्झिमम दर काय असावेत हे सुद्धा सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक प्रकारची निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे. आता जसं म्हणालं की जे आपण फ्लाईट ड्युटी टाईम जे लिमिटेशन आहे त्याला काही काळ अजून थोडी स्थगिती दिली. त्याच्यामागचं कारण हेच आहे की ही स्थिती ताबडतोब पूर्ववत व्हावी आणि म्हणून तीसुद्धा सुविधा तीसुद्धा एक संधी आपण त्यांना दिली. त्याच्यातनं मला असं वाटतं की सगळे विषय आता हळूहळू मार्गी लागतील. पण भविष्यामध्ये अशी कुठली घटना होणार नाही, असा प्रकार होणार नाही याच्यावरती निश्चितपणे आम्ही सगळे गांभीर्याने विचार करू. उद्यापासून नागपूर अधिवेशनाला सुरुवात होते. अनेक आमदार जे आहेत त्यांचं सुद्धा विमानांची तिकीटं रद्द झाली आहेत. त्यामुळे याच्यावर काही वाढलेत की ते बाय रोड जाणं पसंत नाही, मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ती लोक आपली मंडळी करत होती. काही लोक बाय रोड जात आहेत, काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत, काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार करत. शेवटी अधिवेशन चालू आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, जरुरीचं आहे. त्यामुळं जो मार्ग मिळेल त्या मार्गाने ते जात आहेत. इंडिगोने ज्या पार्किंग करून लोकांना वेठीस धरलं होतं तर अशा कंपनीवर कठोर कारवाई होणार आहे का? निश्चितपणे पुण्याच्याच विमानतळावरती अशी वेळ आली होती की 8 विमानं त्यांची पार्क केलेली होती, पण ती ताबडतोब आम्ही सुद्धा काढायला लावली. त्यामुळे ती सुद्धा काढली गेली आहेत. आता कुठेही पार्क केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अडथळा होता अशी सिच्युएशन फार कमी आहे देशात. पण एक नक्की आहे की जे झालं आहे ते चुकीचं आहे, त्याच्याबद्दल निश्चित चौकशी होती. चौकशी अहवालानंतर कारवाई होईल. आपला एअरपोर्ट हा आर्मीचा एअरपोर्ट आहे, बेस आहे आयदा. तर सुखोईचं दररोज इथं प्रॅक्टिस सराव होते, त्याच्यावर काही इम्पॅक्ट झाला का याचा? नाही, त्याचा काही याच्या एअरस्पेसवरती काहीच विषय नव्हता. एअरस्पेस तर मोकळी होती. उलट एअरस्पेसला रेग्युलर त्यांचा जो काही प्रैक्टिस है, त्यांचा रोजचा एक्सरसाइज, तो त्याला कुठेही त्याच्यामध्ये काही बाधा नव्हती. हिंदी में बताइए कि इंडिगो फ्लाइट्स को लेकर जो कैओस मचा हुआ है पूरे देश भर में, सरकार क्या प्रयत्न कर रही है और अब तक क्या कुछ किया है मंत्रालय द्वारा? नहीं, उसके तुरंत बाद जो तकलीफ पूरे देश भर में जो यात्रियों को हुई है, उसके बाद इमीडिएटली सिविल एविएशन मिनिस्ट्री, DGCA, हमने बहुत सारे कदम इसमें उठाए हैं. पहले तो DGCA के माध्यम से इंडिगो के CEO को एक शोकॉज नोटिस भी हमने इशू करी है. उसके बाद जो नहीं, उसके बाद वो जो क्राइसिस के समय जिसके FDTL के बारे में जो उसके बाद इंडिगो ने जो तुरंत उस पर काम करना चाहिए था, उन्होंने न करने के वजह से ये सब क्योस हो गया है. तो उसको फरवरी तक हमने अभी उसको स्टे दिया है कि उसके ये तुरंत सेवाएं पहले जैसी हो, इसलिए हमने फरवरी तक उसको और थोड़ी सी मोहलत दे दी है कि उसके बाद इनका काम पहले से शुरू हो जाए. दूसरी ओर एक
4 लोगों की एक उच्च स्तरीय इंक्वायरी कमेटी वहाँ पे हमने अपॉइंट करी है, उसका रिपोर्ट भी आएगा एक्चुअली। और इसमें जो ये क्राइसिस की समय बाकी एयरलाइंस की जो टिकट की प्राइजेस बढ़ी थी उसको भी हमने कंट्रोल में लाया है कि जितना प्रवास है, जितना किलोमीटर है, उसके हिसाब से कितना फेयर होना चाहिए मैक्सिमम, उसका भी हमने तुरंत इंतज़ाम किया है। 24/7 एक कंट्रोल रूम हमने शुरू करी है, तो उस पर बहुत सारे काम चल रहे हैं, इंस्ट्रक्शन दे रखी है। और मुझे लगता है कि जो हाई लेवल पे हमने जो कमेटी अपॉइंट करी है इंक्वायरी के लिए, उनका रिपोर्ट आने के बाद